बांधकाम कामगारासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। आता बांधकाम कामगार हे स्वतः त्यांचे ई कामगार कार्ड स्वतः घरी बसल्या डाउनलोड करू शकतात। यासाठी पोर्टलवर अपडेट करण्यात आलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमचं ई कार्ड बांधकाम कामगाराचं घरी बसल्या कसं डाउनलोड करू शकता मोबाईलवरून, याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असल्यास चॅनल सबस्क्राइब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर घरबसल्या तुमचं बांधकाम कामगाराचं ई कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आता गुगलवर यायचं आहे। तुम्ही जर मोबाईलवरून डाउनलोड करत असाल तर क्रोम ब्राउझरचा वापर करा, त्याच्यामध्ये डेस्कटॉप मोड ऑन करा आणि सर्वप्रथम गुगलवर सर्च करा महाबीओसीडब्ल्यू। महाबीओसीडब्ल्यू सर्च केल्यानंतर इथं आपल्याला गुगलवर एक वेबसाईट दिसेल। तर याच्यामध्ये पहिली वेबसाईट आहे बघा, अधिकृत वेबसाईट। या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे। याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। आता वेबसाईटवर आल्यावर बघा आपल्याला थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यावर बघा इथं निळ्या कलरमध्ये दिलेला आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा। तर या लॉग इनमध्ये जाऊन आपल्याला आपलं कार्ड डाउनलोड करायचं आहे। तर सर्वप्रथम इथं क्लिक करा। आता प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं दोन ऑप्शन विचारले जाईल, एक तुमचं आधार कार्ड आणि तुम्ही जे बांधकाम कामगारमध्ये मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे तो मोबाईल नंबर। तर इथं सर्वप्रथम तुमचा आधार नंबर टाकून घ्या, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका। आता आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली इथं एक बटन दिलेलं आहे बघा, प्रोसेस टू फॉर्म। या बटनवर आपल्याला टच करायचं आहे, क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP जाईल, तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे। तर बघा OTP याला थोडा वेळ लागू शकते। जर वेळ लागत असेल तर थोड्या वेळाने इथं रिसेंड OTPचं असं एक बटन येते, तर इथं क्लिक करून तुम्हाला रिसेंड करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवर OTP येईल। आता OTP टाकल्यानंतर इथं व्हॅलिडेट OTP असं एक बटन आहे बघा वर, तर इथं आपल्याला टच करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर बघा तुमची कामगाराची प्रोफाईल ओपन होईल। इथं तुमची सर्व माहिती बेसिक डिटेल इथं आलेली आहे, जसं तुमचं नाव, आधार नंबर, जन्मतारीख वगैरे। तर पहा इथं ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये इथं ॲक्सेप्ट आणि ॲक्टिव्ह आहे, म्हणजे ज्यांचे कार्ड ॲक्टिव्ह आहे आणि ॲक्सेप्ट झालेलं आहे, ज्यांनी नवीन त्याचं कार्ड इथं डाउनलोड होईल। जे अजून पेंडिंगमध्ये आहे, ज्यांना ॲक्सेप्ट नाही झालेले आहे, त्यांना थोडंसं वेळ लागेल, त्यांनी थोडंसं वेट करायचं आहे। तर आता कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सरळ खाली यायचं आहे। तर खाली आल्यावर बघा इथं ॲक्नॉलेजमेंट डिटेल दिलेलं आहे, इथून तुमची कामगाराची पावतीसुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। आता ₹1 पेमेंट ही बंद झालेली आहे, शासनाकडून माफ करण्यात आलेली आहे। तर इथून तुमची पावतीसुद्धा तुम्ही इथं क्लिक करून काढू शकता। तर याच्यानंतर बघा खाली दिलेला एक ऑप्शन ई कार्ड म्हणून, इथं क्लिक करायचं आपल्याला। आता इथं क्लिक केल्यानंतर बघा ज्यांचं रिन्युअल केलेलं आहे असं त्यांना इथं दोन ऑप्शन येतील, एक रजिस्ट्रेशन प्रिंट आणि एक रिन्युअल प्रिंट। आणि ज्यांचं नवीन नोंदणी आहे, आतापर्यंत एकदाही रिन्युअल केलं नाही, फर्स्ट टाइम आहे आणि त्यांचं कार्ड ॲक्टिव्ह झालेलं आहे, त्यांना एकच ऑप्शन येईल। तर रिन्युअल ऑनलाईन हे दोन्ही काढू शकता आणि ज्यांचं नवीन आहे त्यांना एकच ऑप्शन येईल। तर इथं क्लिक करायचं आहे तुम्हाला। इथं क्लिक केल्यानंतर बघा तुमचं असं कार्ड इथं दाखवलं जाईल, हे कार्ड तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढू शकता। तर माहिती व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असल्यास चॅनल सबस्क्राइब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो।